SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज वेगळंच काहीतरी बनवते बघा तुम्ही, चिकनचं। आता मी हे बोनलेस चिकन आहे, मी अर्धा किलो घेतले। आता हे धुवून मी पाणी गाळत ठेवलं होतं। आता याच्यात आपण मसाला घालूया, माझी कुकरची शिस्ती पण होते। जेवण बनतंय म्हणजे साईडला हे पण काम करून घेते। आता मी याच्यात हळद, धने पावडर, जिरं पावडर आणि गरम मसाला आणि तिखट तुमच्या हिसाबाने जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकू शकता। आणि याच्यात मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, पुदिना असं सगळं वाटून घेतले, ही पेस्ट बनवून घेतली मी। आता ह्याच्यातले आपल्याला 2 ते 3 चमचे टाकायचे आहे, म्हणजे तिखटच्या हिसाबाने तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकू शकता। आता हे मी 3 चमचा घेतले भरून। दही टाकते थोडीशी, 3 ते 4 चमचा भरून। आणि हे आपण मीठ घालूया। हे मी मीठ आहे शेंदा मीठ वापरते, शेंदा मीठ आहे, साधं मीठ पण टाकणार आहे थोडंसं। आणि हे टमाटरची प्युरी करून घेतली आहे मी, कारण की याच्यात मी 2 वस्तू बनवणार आहे, त्याच्यातली मेन वस्तू तुम्हाला दाखवते मी। थोडंसं पाणी घालूया आपण, तुमच्या आवडचे जो भी मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता याच्यात। आणि हे कुकरला आपण बंद करून आणि 2 शिट्ट्या घेऊया आपण, फक्त 2 शिट्ट्या घ्यायचं, पटकन शिजतं चिकन। हे बघा छान असं मस्त झालंय घट्ट। मी काय केलं, 2 शिट्ट्या घेतल्या, त्याच्यानंतर बारीक गॅसवर मी थोडंसं त्याचं पाणी होतं ना ते आटवून घेतलंय मी आणि असं सुकं करून घेतलं। आता आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे ऑलरेडी त्याच्यात मसाला लागलेला आहे। जेवढं चिकन पाहिजे तेवढं तुम्ही फ्राय करून घेऊ शकता, म्हणजे कारण की मी त्याची आहे ना स्टफिंग बनवणार आहे। आता छान असे आपण असं साधं पण खाऊ शकतो, आपण फ्राय करून पण खाऊ शकतो। आता हे आपले हे चिकन फ्राय झाले, आता काढून घेऊया। मला आता जेवढं पाहिजे होतं तेवढंच मी फ्राय करून घेतले आणि काढून घेतले। आता माझ्याकडे मोनोका बिस्किट आहे, हे बघा, मोनॅको बिस्किट आहे हा। आता हे सगळं आपण व्यवस्थित लावून घेऊया, 2-2 बिस्किटा बोलते, सॉरी। काही चुकत असेल तर मला माफ करा, आणि माझी रेसिपीला खूप प्यार द्या भरभरून। आणि लाईक, शेअर, सबस्क्रायबर करा, कमेंट करा। तुम्ही तर कमेंट पण नाही करत सबस्क्रायबर, माझे काय सबस्क्रायबर किती छान सबस्क्रायबर करतात, मला किती प्यार करतात, माझी रेसिपीला प्यार करतात। आता मी 2 अंडे घेतले, याच्यात चिल्ली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकलाय, आणि ह्याच्यात मी मीठ घातले आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि 2 अंडे फोडून घेतले। जेवढे तुम्हाला अंडे पाहिजे, जेवढं तुम्ही बनवणं त्या हिसाबाने अंडे टाकू शकता। आता मी ह्याचे सगळे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले फ्राय केलेले चिकनचं। बोलता बोलता माझं थोडंसं चुकून जातंय। आता जे आपण तुकडा करून घेतलेत ना बारीक, आता हे बिस्किटला लावते मी, मोनोका बिस्किटला। सगळं बिस्किट अशी स्टफिंग भरून घेऊया, थोडीशी ओली राहायला पाहिजे। ते मी जे मसाला बनवलाय ना तो मसाला मी त्याच्यात परत कालवला, आणि म्हणजे अशी चिपचिप राहायला पाहिजे, त्याला चिटकायला पाहिजे बिस्किटला। हे बघा, सगळे असे बिस्किट बनवून घेऊया आता आपण। आणि त्याच्यावर ते दुसरं बिस्किट ठेवूया आपण। दाब द्यायचा नाही, दाबलं तर तुटून जाणार ते, म्हणून हलका हाताने ठेवायचं।
ते बिस्किट बरोबर चिटकून जातं त्याला. थोडीशी ऑइली ठेवायची आपल्याला स्टफिंग. आता मी हे अंड्यामध्ये स्टफिंग करते, टप करते, डीप करते, टप करते हा. आणि हे मी आपले आता हे ब्रेडचा चुरा करून घेतलाय मी, ब्रेड क्रमचा पावडर असं म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेतलंय मी. आणि हे आपण अंड्यामध्ये स्टफ केलंय, त्याच्यावर टाकते मी. आणि सगळे असेच आपण ब्रेडमध्ये कालवून घेऊया, लावून घेऊया. माझ्या मध्ये चुकतंय, सॉरी आहे. कारण की माझा ओला हात आहे ना, तर माझी भाची मला मदत करते. प्राची आहे तिचे ना, तिला मी पाचू बोलते लाडानं. आता हे सगळं आपण लावून घेतले. तेल जास्त गरम करायचं नाही हो, जास्त गरम केले ना तर लगेच जळून जाणार ते. म्हणून मीडियममध्ये ठेवायचं आहे आपल्याला तेल. मी काय केलं, गरम तापावून घेतलं तेलला आणि परत गॅस बंद केला, कारण की तेल ऑलरेडी जास्त गरम झालं होतं. आणि अजिबात बिस्कुट तुटणार नाही बघा तुम्ही. आणि तुम्ही पण नक्की बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे बनलेत म्हणून. आता हे मी सगळे असे फ्राय करून घेते. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढे, नाहीतर तुम्ही एक फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही तयार करून. आणि तुम्हाला आवडलं अशी नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईबर आणि कमेंटमध्ये मला सांगा कसे बनवले म्हणून. नक्की सांगा. थँक्यू.